100 एकरांचा आवाढव्य मंडप, 3 लाखांहून अधिक पाहुण्यांची गर्दी आणि राज्याचे दिग्गज नेते अगदी स्टेजवर उपस्थित. म्हणजे हे सगळं कोणाच्या लग्नात झालं असेल? हो, कोणालाही हाच प्रश्न पडेल. नक्कीच. आणि उत्तर ऐकून तर अजूनच धक्का बसतो, कारण हे सगळं घडलंय आयुष्यभर कीर्तनातून अगदी साधेपणाने आणि कमी खर्चात लग्न करा असं उपदेश करणाऱ्या इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात. अगदी विरोधाभास आहे हा. हो ना. म्हणजे हा विरोधाभास पाहिल्यावर कुणालाही पहिल्यांदा प्रश्न पडेल की नक्की चाललंय काय. चला तर मग या विषयाची उकल करूया. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण अशा एका विषयाचा मागोवा घेणार आहोत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. हा विषय आहे एका अतिशय भव्य आणि तितक्याच चर्चेत राहिलेल्या लग्नाचा. ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचा विवाह. या संपूर्ण सोहळ्याचे आकडे ऐकताना अक्षरशः डोळे विस्फारतात. बरोबर. आणि यातील सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या भव्य सोहळ्यानंतर निर्माण झालेले 2 विरुद्ध मतप्रवाह. म्हणजे बघ ना, इंदुरीकर महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रबोधनकार म्हणून ओळखले जातात. हो, त्यांची ती गावरान भाषा आणि थेट बोलण्याची पद्धत लोकांना खूप भावते. अगदी तेच. तळागाळातील लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत. ते नेहमीच दिखाव्यावर, अनावश्यक खर्चावर आणि विशेषतः लग्नातील उधळपट्टीवर कडाडून टीका करत आले आहेत. पण जेव्हा त्यांच्याच मुलीच्या लग्नात एवढा अफाट खर्च झाल्याचं दिसलं, तेव्हा समाजात साहजिकच एक मोठी चर्चा सुरू झाली. म्हणजे एकीकडे एवढ्या मोठ्या गर्दीचं नियोजन कसं केलं याचं आश्चर्य होतं. हो, आणि दुसरीकडे महाराजांच्या उपदेश आणि कृतीतील या फरकावर मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली. हा विरोधाभास लोकांच्या कुतूहलाचा मुख्य विषय बनला होता. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या विश्लेषणाचं एक स्पष्ट मिशन आहे. आपण केवळ या टीकेभोवती गोलगोल फिरणार नाहीये. नक्कीच. आपल्याला त्या खऱ्या कथेचा शोध घ्यायचा आहे जी या लग्नाच्या चकचकाटामागे दडली आहे. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी काही असं सत्य उघडकीस आलं ज्याने लोकांना खऱ्या अर्थाने धक्का बसला. तो जावई म्हणजे साहिल चिलप नेमका कोण आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. एवढ्या मोठ्या थाटामाटात लग्न करण्याची क्षमता असणाऱ्या या कुटुंबाची खरी पार्श्वभूमी काय आहे? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे 2 पूर्णपणे वेगळे वाटणारे प्रवाह एकत्र कसे आले? या उपलब्ध माहितीच्या आधारे आपण वेध घेणार आहोत. अगदी बरोबर. जेव्हा आपण या प्रश्नांच्या मुळाशी जातो ना, तेव्हा केवळ टीका करण्यापलीकडे एक खूप मोठी आणि अनपेक्षित कथा समोर येते. लग्नाच्या भव्यतेवरून जेव्हा आपले लक्ष जावयाच्या म्हणजेच साहिलच्या कुटुंबाच्या इतिहासाकडे वळते, तेव्हा संपूर्ण चित्रच बदलून जाते. अच्छा, म्हणजे काहीतरी वेगळीच बाजू आहे तर. हो, कारण ही कथा एखाद्या चमचमत्या जगात सुरू होत नाही, तर एका अत्यंत खडतर संघर्षातून उभी राहिलेली आहे. त्या संघर्षाकडे जाण्याआधी मला या लग्नाच्या भव्यतेबद्दल थोडं बोलायचं आहे. कारण 3 लाख लोकांची गर्दी म्हणजे काय हे आपण नुसतं आकड्यात मोजू शकत नाही. एखाद्या छोट्या किंवा मध्यम आकाराच्या शहराची लोकसंख्या तिथे होती. हो, समजा लातूर किंवा मालेगाव सारख्या शहराची निम्मी लोकसंख्या तिथे एकाच वेळी हजर होती. बरोबर. म्हणजे एखाद्या मोकळ्या मैदानात एक नवीन शहरच उभं राहिल्यासारखं ते दृश्य होतं. ट्रॅफिकचं नियोजन, जेवणावळी, पाण्याचे टँकर्स हे सगळं मॅनेज करणं ही काही साधी गोष्ट नाहीये. मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? एवढा मोठा खर्च ज्या कुटुंबासाठी किंवा ज्या सोहळ्यासाठी झाला, ती व्यक्ती केवळ एखादा श्रीमंत उद्योजक आहे एवढंच यातून समजतं का? हाच तो कळीचा मुद्दा आहे. सुरुवातीला जेव्हा हा खर्च आणि भव्यता समोर आली, तेव्हा लोकांचा रोष किंवा प्रश्न साहजिक होते. पण जेव्हा साहिल चिलपच्या कुटुंबाचा, विशेषतः त्याच्या वडिलांचा इतिहास समोर आला, तेव्हा एक वेगळंच वास्तव उघडं झालं. म्हणजे हा पैसा पिढ्यानपिढ्या चालत आलेला नाहीये? अजिबात नाही. साहिल हा केवळ वारसाने मिळालेल्या पैशांवर बसलेला किंवा चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला श्रीमंत उद्योजक नाही. चिलप कुटुंबाची पाळेमुळे एका अत्यंत भीषण आणि खडतर संघर्षात रुजलेली आहेत. बापरे. हो, ही कथा सुरू होते पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे या एका साध्या खेड्यातून. शिवनेरी किल्ल्याच्या सावलीत वाढलेले हे एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंब होतं. थांब. म्हणजे हे कुटुंब सुरुवातीपासून श्रीमंत नव्हतं. मग हे एवढं मोठं साम्राज्य उभं कसं राहिलं? शून्यातून विश्वनिर्मिती कशी होते याचा हा नेमका काय प्रकार आहे? आजचं चिलप कुटुंबाचा 500 ते 700 कोटींचा डोलारा पाहता हे विश्वास बसणे खरोखरच कठीण आहे. पण त्यांची सुरुवात अतिशय हलाखीचा परिस्थितीतून झाली. साहिलचे वडील सुनील विष्णू चिलप यांचा प्रवास थक्क करणारा आहे. अच्छा, म्हणजे वडिलांनी ही सगळी सुरुवात केली तर? हो, 2003 सालची ही गोष्ट आहे. खिशात मोजून काही रुपये घेऊन सुनील चिलप मुंबईच्या दिशेने निघाले.
त्यांना व्यवसाय करायचा होता पण भांडवल नव्हतं. भांडवल नसताना मुंबईसारख्या शहरात टिकणं खूप कठीण आहे. अगदी. नवी मुंबईच्या धावपळीत नावाशेवा पोर्टच्या परिसरात त्यांनी सुरुवातीला एका ट्रक ड्रायव्हरसोबत काम सुरू केलं. अत्यंत सामान्य कर्मचारी किंवा म्हणूया क्लीनरसारखं काम होतं ते. 1 मिनिट, 2003 साल म्हणजे खूप काही दशकापूर्वीची 60-70च्या दशकातली ही गोष्ट नाहीये. नाही, फक्त 20-22 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि खिशात फक्त काही रुपये. हे खरोखरच एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टसारखं वाटतं. पण मला इथे एक मोठा प्रश्न पडतोय. मुंबई किंवा नवी मुंबईत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करणं, तेही नावाशेवासारख्या देशातल्या सर्वात व्यस्त बंदरावर, ही काही सोपी गोष्ट नाही. नक्कीच नाही. तिथे प्रचंड मोठी स्पर्धा असते. हो, आणि तिथे आधीच प्रस्थापित लोकांची, परप्रांतीयांची मोठी मक्तेदारी असते. एक ट्रक ड्रायव्हरसोबत काम करणारा एक साधा मराठी माणूस 1-1 रुपये जमा करून पहिला ट्रक घेतो आणि मग अवघ्या 6 महिन्यात दुसरा ट्रक घेतो. हे कसं शक्य झालं? तोच तर खरा प्रवास आहे. म्हणजे केवळ जिद्द आणि कष्ट या 2 शब्दांत हे गुंडाळता येणार नाही. यामागे नक्कीच काहीतरी वेगळी यंत्रणा किंवा व्यावसायिक कौशल्य असलं पाहिजे. तुमचं निरीक्षण अगदी अचूक आहे. केवळ कष्ट करून कोणीही एवढं मोठं साम्राज्य उभं करू शकत नाही. त्यासाठी स्ट्रॅटेजी आणि रिस्क मॅनेजमेंट लागते. नावाशेवा पोर्टवरील लॉजिस्टिक्स व्यवसाय हा अत्यंत जीवघेण्या स्पर्धेचा असतो. हो, रोज हजारो कंटेनर्सची ये-जा असते तिथे. बरोबर. एका ट्रकमधून दुसरा ट्रक उभा करायचा असेल तर तुम्हाला केवळ गाडी चालवून भागत नाही. तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट्स मिळवावी लागतात, वेळेचे अचूक नियोजन करावे लागते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बंदरावरील किचकट इकोसिस्टम समजून घ्यावी लागते. म्हणजे तुम्हाला तिथे विश्वास संपादन करावा लागतो. जर तुम्ही दिलेला माल वेळेत पोहोचवला नाही तर पुढचं काम मिळत नाही, हे तर उघड आहे. अगदी तेच. सुरुवातीला त्यांच्याकडे राहण्याची सोय नव्हती, जेवणाची भ्रांत होती. पण सुनील चिल्पे यांनी त्या बंदरावरील प्रस्थापित सिंडिकेट्स आणि मक्तेदारीला ओळखून आपली एक वेगळी, अत्यंत प्रामाणिक आणि कार्यक्षम कार्यपद्धती उभी केली. अच्छा, म्हणजे त्यांनी कामात सातत्य ठेवलं. हो, जो शब्द दिला तो पाळायचा, ड्रायव्हर्सची मोठ बांधायची. या अचूक नियोजनामुळे त्यांना मोठ्या क्लायंट्स मिळू लागले. एक ट्रक सतत मार्गावर राहिला की त्यातून मिळणारा नफा त्यांनी स्वतःच्या चैनीसाठी न वापरता लगेच दुसऱ्या ट्रकमध्ये गुंतवला. यालाच कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणतात. अगदी बरोबर. या कंपाऊंडिंग इफेक्टमुळे बघता बघता अवघ्या काही वर्षात त्यांच्या ताफ्यात शेकडो कंटेनर उभे राहिले. एका साध्या मराठी माणसाने परप्रांतीयांच्या मक्तेदारीला दिलेली ही एक व्यावसायिक आणि अत्यंत अभ्यासपूर्ण टक्कर होती. पण आता आपण या कथेच्या दुसऱ्या पिढीकडे म्हणजेच साहिलकडे येऊया. साहिलची भूमिका इथे खूप महत्वाची ठरते. कारण अनेकदा आपण पाहतो की वडिलांनी रक्ताचं पाणी करून साम्राज्य उभं केलं असतं आणि दुसरी पिढी ते फक्त उधळते. साहिलची भूमिका काय आहे? तो फक्त या साम्राज्याचा नामधारी वारसदार आहे की त्याने खरोखर काही व्हॅल्यू ॲडिशन केली आहे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. साधारणपणे अशा दुसऱ्या पिढीला व्यवसायाचं गांभीर्य नसते. पण इथेच साहिलची वेगळेपण दिसून येते. सुनील चिल्पव यांनी हे प्रचंड मोठं साम्राज्य उभे केले खरे, पण आजच्या जागतिकीकरणाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात ते पारंपरिक पद्धतीने चालवणं शक्य नव्हते. म्हणजे नुसतं जुन्या पद्धतीने काम करून व्यवसाय वाढवता येत नाही. नाही ना. एका मर्यादेनंतर व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी एका आधुनिक दृष्टिकोनाची आणि सक्षम वारसदाराची गरज होती. आणि साहिलने केवळ मोठ्या बापाचा पोरगा म्हणून मिरवणे पसंत केले नाही. त्याने इंजिनिअरिंगचे उच्च शिक्षण घेतले. अच्छा, म्हणजे त्याने इंजिनिअरिंगचा अभ्यास फक्त पदवी मिळवण्यासाठी नाही, तर तो आपल्या व्यवसायात वापरण्यासाठी केला. ट्रान्सपोर्टसारख्या पारंपरिक व्यवसायात इंजिनिअरिंगची काय गरज, असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. नक्कीच पडू शकतो, पण आधुनिक लॉजिस्टिक हे आता केवळ ट्रक्स आणि ड्रायव्हर्सपुरते मर्यादित राहिलेले नाहीये. साहिलने इंजिनिअरिंग पूर्ण केल्यावर आपल्या वडिलांच्या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञान आणले. म्हणजे 100 ते 120 ट्रक्सचा ताफा हाताळणे ही एक प्रचंड मोठी लॉजिस्टिक कसरत असते. हो, त्याचं ट्रॅकिंग वगैरे खूप अवघड असतं. अगदी. साहिलने त्या GPS ट्रॅकिंग, इंधन वापराचे गणित म्हणजे फ्यूल एफिशियन्सी अल्गोरिदम्स, रिअल टाइम फ्लीट मॅनेजमेंट आणि डेटा ॲनालिटिक्स यांसारख्या आधुनिक गोष्टींचा अंतर्भाव केला असावा, ज्यामुळे व्यवसायाची कार्यक्षमता अनेक पटींनी वाढली. म्हणजे पूर्वी जिथे फोन करून गाडी कुठे पोचली असे विचारावं लागायचं आणि त्यात वेळ जायचा, तिथे आता साहिलच्या कंट्रोल रूममध्ये एका स्क्रीनवर पूर्ण नावाशिवा पोर्टचा व्याप दिसत असेल. पारंपरिक ट्रान्सपोर्टला त्याने एका हायटेक कॉर्पोरेट सप्लाय चेनमध्ये बदललं. अगदी अचूक.
वडिलांचा प्रदीर्घ व्यावसायिक अनुभव आणि साहिलचे आधुनिक तांत्रिक शिक्षण यांचे एक उत्तम समीकरण तिथे जुळून आले. विशेष म्हणजे साहिलच्या स्वभावाचे वर्णन अत्यंत शांत आणि संयमी असे केले जाते. म्हणजे तो असं उठवळ नाही येतं. अजिबात नाही. नावाशेवा बंदरासारख्या अत्यंत तणावपूर्ण ठिकाणी तो पडद्यामागून चिल ग्रुपचे अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतो. तो स्वतःची श्रीमंती कधीच सोशल मीडियावर किंवा सार्वजनिक ठिकाणी मिरवत नाही. तो वडिलांच्या खांद्याला खांदा लावून हा सर्व व्यवहार अत्यंत थंड डोक्याने हाताळतो. नावाशेवा बंदर म्हणजे देशातील इकॉनॉमीची नाडीच आहे ती. तिथलं लॉजिस्टिक सांभाळणे म्हणजे खायचं काम नाही. पण मला आता थोडं त्यांच्या संपत्तीबद्दलही समजून घ्यायचं आहे, कारण ज्या प्रकारची आकडेवारी समोर येतेय ती ऐकणाऱ्यांसाठी खरंच चक्रावून टाकणारी आहे. हो, संपत्तीचा व्याप खूप मोठा आहे. आपण मगाशी ज्या 3 लाख लोकांच्या गर्दीबद्दल बोलत होतो, त्या गर्दीचं आदरातिथ्य करण्यासाठी जी ताकद लागते ती काय एका रात्रीत येत नाही. होय, आणि या मालमत्तेची व्याप्ती खूप मोठी आहे. आपण जे मघापासून लॉजिस्टिक्सबद्दल बोलतोय ती त्यांची SMS लॉजिस्टिक्स कंपनी आहे. नावाशिवा पोर्टवर त्यांचे स्वतःचे 100हून अधिक ट्रक्स आहेत, जे भारतातील अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांना कार्गो सेवा पुरवतात. पण त्यांचा व्यवसाय फक्त ट्रान्सपोर्टपुरता मर्यादित नाहीये. रिअल इस्टेट. बरोबर. मुंबई आणि पुण्याच्या मधला जो भाग आहे तिथे त्यांचा मोठा दबदबा आहे असं ऐकण्यात आलंय. होय, सुनील टिलप हे नवी मुंबई आणि पनवेल भागात नामवंत बिल्डर म्हणूनही ओळखले जातात. सिडको क्षेत्रात त्यांनी अनेक मोठे निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प पूर्ण केले आहेत. आणि तो एरिया तर आता एकदम प्राईम लोकेशन झालाय. हो, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेजवळ जो आजकालच्या काळात सोन्याचा भाव देणारा भाग आहे, तिथे त्यांच्या मालकीचे अनेक मुक्याचे भूखंड आहेत. आणि ह्या सगळ्या चकचकाटात एक गोष्ट जी मला सर्वात जास्त भावली ती म्हणजे जुन्नर कनेक्शन. हां, ते खूप खास आहे. म्हणजे बघा ना, जो माणूस ऑडी आणि मर्सिडीज सारख्या गाड्यांतून फिरतो, नवी मुंबईत ज्याचे शेकडो कोटींचे भूखंड आहेत, त्याने आपली गावरानमुळे सोडलेली नाहीत. जुन्नरमधील काटेडे या त्यांच्या मूळ गावी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हायटेक शेती उभी केली आहे. द्राक्ष आणि डाळिंबाची भव्य बाग तिथे फुलवली आहे. म्हणजे मातीशी असलेली नाळ अजूनही घट्ट आहे. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर हे साम्राज्य 500 ते 700 कोटींच्या घरात असल्याचे बोलले जाते. त्यांच्या जीवनशैलीत मर्सिडीज, ऑडी, फॉर्च्युनर सारख्या महागड्या गाड्या आहेत. पनवेलमधील खांदेश्वर भागात एक भव्य घर आहे. आणि जुन्नरमध्येही काहीतरी मोठी प्रॉपर्टी आहे ना? हो, जुन्नरमध्ये शिवनेरी किल्ल्यासमोर असलेला त्यांचा राजवाड्यासारखा शिवनेरी व्ह्यू बंगला आहे. ही सगळी श्रीमंती पाहिल्यानंतर कुणालाही वाटेल की हे लोक जमिनीवर पाय नसलेले, अतिशय उच्चभ्रू आणि सामान्य माणसापासून तुटलेले असतील. पण साहिलचा शांत स्वभाव आणि त्यांचे शेतीवरील प्रेम हे एका वेगळ्याच गोष्टीकडे निर्देश करते. इथेच खऱ्या अर्थाने हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. बघा, एका बाजूला अहमदनगर जिल्ह्यातील प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांची संपूर्ण ओळख ही त्यांच्या साध्या राणीमानावर, फेट्यावर आणि कीर्तनातील वोकटोक अस्सल गावरान विचारांवर अवलंबून आहे. हो, अगदी. आणि दुसऱ्या बाजूला जुन्नर आणि नवी मुंबईत विस्तारलेले 500-700 कोटींचे मालक असलेले हायटेक उद्योजक चिलप कुटुंब. वरवर पाहता ही 2 पूर्णपणे वेगळी आणि परस्पर विरोधी विश्वे वाटतात. मग हे 2 प्रवाह एकत्र कसे आले? हाच तर खरा प्रश्न आहे. त्यांच्यात असा कोणता समान धागा होता ज्याने हे लग्न जुळवून आणले? हा केवळ एक बिझनेस डील किंवा स्टेटस मॅच करण्याचा प्रकार तर नक्कीच वाटत नाही. हाच तो खरा टर्निंग पॉइंट आहे, ज्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. जेव्हा लोकांना या 2 कुटुंबांना जोडणारा दुवा समजला, तेव्हा टीकेचा सूर अक्षरशः बदलू लागला. या 2 कुटुंबांना जोडणारा मुख्य धागा पैसा किंवा संपत्ती हा नाहीच. मग काय आहे तो दुवा? तो दुवा आहे विठ्ठलाची भक्ती आणि वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय म्हणजे शेकडो कोटींचा व्यवसाय, शेकडो कंटेनरचा ताफा, रिअल इस्टेटचं साम्राज्य सांभाळणारे हे लोक थेट वारकरी संप्रदायाशी जोडलेले आहेत. होय, आणि हे वरवरचे किंवा केवळ देखाव्यापुरते नाही. सोशल मीडियावर काही व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात चिलप कुटुंबाचे घर दाखवले आहेत. या 500 कोटींच्या साम्राज्याच्या मालकाच्या भव्य घराबाहेर एक स्पीकर लावलेला आहे आणि तिथे दिवसभर सतत हरिपाठाचा गजर सुरू असतो. बापरे, हे खरंच दुर्मिळ आहे. आजकालच्या काळात जिथे श्रीमंती आल्यावर घराबाहेर पाश्चात्य संगीत किंवा पार्टीचं वातावरण असतं, तिथे हे कुटुंब पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाशी एकनिष्ठ आहे. साहिलचे काका आणि स्वतः वडील दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीमध्ये अतिशय मनोभावे एक सामान्य वारकरी म्हणून सेवा देतात. हे खरे सरससे आहे. वारी म्हणजे काय? शेकडो किलोमीटरची पायी चाल, ऊन पावसाची तमा न बाळगता,
कोणताही अहंकार न ठेवता रस्त्यावर चालत राहणे. जेव्हा एखादा एवढ्या मोठ्या संपत्तीचा मालक वारकऱ्यांच्या गर्दीत चालतो, त्यांच्यासाठी खाली बसून पंक्ती वाढतो, तेव्हा त्याचा अहंकार तिथेच गळून पडतो. अगदी खरंय. साहिलच्या कुटुंबाची प्रगती म्हणजे एखाद्या हाय स्पीड बुलेट ट्रेनसारखी असली तरी त्या ट्रेनचे ट्रॅक मात्र वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक आणि नम्रतेच्या मूल्यांवर भक्कमपणे रोवलेले आहेत असं म्हणता येईल. हे अगदी अचूक वर्णन आहे. पनवेलच्या खांदा कॉलनीमध्ये दरवर्षी आषाढी कार्तिकी वारीच्या वेळी चिलपप कुटुंबातर्फे वारकऱ्यांसाठी भव्य अन्नदान आणि निवासाची सोय केली जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंदुरीकर महाराज आणि चिलप कुटुंबाची ओळख ही आत्ताची नाहीये. अच्छा, म्हणजे ते आधीपासूनच एकमेकांना ओळखतात. हो, ही ओळख याच वारीच्या वाटेवर हरिनामाच्या गजरात आजपासून सुमारे 15-20 वर्षांपूर्वी म्हणजे साधारणपणे 2006 ते 7च्या दरम्यान झाली होती. थांब एक मिनिट. 2006-2007 म्हणजे ज्या काळात सुनील चिल्पे यांचा व्यवसाय नुकताच कुठे बळ धरत होता, ते स्वतःला नवी मुंबईत प्रस्थापित करण्यासाठी धडपडत होते, त्या काळापासून हे दोन परिवार एकमेकांना ओळखतात. हो, अगदी सुरुवातीच्या काळापासून. म्हणजे हे काही अचानक श्रीमंती पाहून रातोरात ठरलेलं लग्न नाहीये. अजिबात नाही. सुरुवातीपासूनच त्यांचे अत्यंत घनिष्ठ आणि घरगुती संबंध होते. महाराजांनी चिलप कुटुंबाचा शून्यातून सुरू झालेला तो सुरुवातीचा संघर्ष आणि त्यांची विठ्ठलावरची निस्सीम भक्ती जवळून पाहिली आहे. आता सगळा उलगडा होतोय. त्यामुळे जेव्हा साहिल आणि ज्ञानेश्वरी यांच्या लग्नाचा प्रस्ताव पुढे आला, तेव्हा इंदुरीकर महाराजांसारख्या व्यक्तीने समोरच्याचा फक्त बँकेचा बॅलन्स किंवा नवी मुंबईतील मालमत्ता पाहिली नाही. त्यांच्यासाठी संपत्तीपेक्षा कुटुंबाचे संस्कार महत्वाचे होते. आणि चिलप कुटुंबाच्या बाबतीत ते संस्कार अगदी चपखल बसले. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ज्ञानेश्वरी आणि साहिल या दोघांच्याही जडणघडणीत एक समान DNA होता. ज्ञानेश्वरी स्वतः वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाच्या आणि प्रबोधनाच्या वातावरणात वाढलेली. हो, आणि साहिल देखील इंजिनिअरिंगचे धडे गिरवत असतानाच घरात सतत हरिपाठ ऐकत, वारीची सेवा पाहत त्याच संस्कारात वाढलेला. इथे अध्यात्म आणि आधुनिकता असं एक सुंदर आणि दुर्मिळ संगम पाहायला मिळतो. केवळ दोन कुटुंबांची संपत्ती नाही, तर त्यांच्या मूल्यांची आणि संस्कारांची केमिस्ट्री इथे जुळी आहे. बरोबर. आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा हे सगळे सत्य, हा सगळा संघर्ष आणि ही भक्तीची कहाणी उघडकीस आली, तेव्हा अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी आले. जे लोक कालपर्यंत केवळ खर्चावरून टीका करत होते, त्यांचा दृष्टिकोन अचानक बदलला. हो, कारण लोकांना खरी बाजू समजली. जेव्हा लोकांना समजले की हा जावई आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारा नाहीये, तर त्याच्या कुटुंबाने अक्षरशः घाम गाळून हे विश्व निर्माण केले आहे आणि एवढे अफाट यश मिळूनही ते जमिनीवर आहेत, तेव्हा टीकेच्या सुराचं रूपांतर एका आदरात झाले. तर मग आजच्या या सखोल चर्चेचा आपण सारांश कसा काढू शकतो? 100 एकराचा तो भव्य मंडप, 3 लाख पाहुणे, दिग्गज नेत्यांची मांदियाळी आणि चिलप कुटुंबाची 500 ते 700 कोटींची अफाट संपत्ती, ही सगळी नक्कीच डोळे दिपवून टाकणारी गोष्ट आहे. हो, ते तर आहेच. पण ती फक्त या नाण्याची एक बाहेरची चकचकीत बाजू आहे. जेव्हा आपण या झळाळीच्या आत डोकावून पाहतो, तेव्हा आपल्याला काय दिसतं? त्यामागे 2003 सालापासूनचा एका मराठी माणसाचा मुंबईत स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा अविश्वसनीय संघर्ष दडलेला दिसतो. अगदी शून्यातून सुरू झालेला प्रवास. 2 ट्रकपासून ते नावाशेवा पोर्टवरील शेकडो ट्रक्सच्या ताफ्यापर्यंतचा आणि इंजिनिअरिंग लावून तो व्यवसाय आधुनिक करण्यापर्यंतचा प्रवास दिसतो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 20 वर्षांची ती अविरत विठ्ठल भक्ती आणि मोठ्या निष्ठेनं जतन केलेले वारकरी संस्कार दिसतात. सध्याच्या सोशल मीडियाच्या आणि माहितीच्या अतिरेकाच्या काळात आपण अनेकदा फक्त वरवरचे आकडे आणि भव्यता पाहून एका सेकंदात निष्कर्ष काढायला मोकळे होतो. पण या संपूर्ण प्रकरणातून एक गोष्ट अतिशय स्पष्ट होते की केवळ बाहेरची झळाळी पाहण्यापेक्षा त्यामागील माणुसकी, मूल्य, तंत्रज्ञान आणि संघर्ष समजून घेणं किती महत्वाचं असतं. अगदी 100% खरंय. संपत्ती येते आणि जाते, काळानुसार तंत्रज्ञानही बदलते, पण जे संस्कार आणि जी मुळं पिढ्यानपिढ्या टिकतात, तीच कुटुंबाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतात. ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी इथे नक्कीच एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे. या संपूर्ण प्रवासाचा मागोवा घेतल्यानंतर एक प्रश्न माझ्या मनात सतत रेंगाळत राहतो. जेव्हा पारंपरिक आध्यात्मिक मूल्य आणि शेकडो कोटींची अत्यंत आधुनिक कॉर्पोरेट संपत्ती व तंत्रज्ञान यांची अशी सांगड घातली जाते, तेव्हा नेमके काय घडते? हा खूप मोठा प्रश्न आहे. अनेकदा आपण पाहतो की आधुनिकता आणि पैसा आपल्या परंपरेला हरवतो,
पण शिल्पक कुटुंबाच्या बाबतीत ही परंपराच त्या अफाट संपत्तीला आणि सत्तेला जमिनीवर पाय घट्ट रोवून उभे राहायला शिकवतीये का? आधुनिक जगात तंत्रज्ञानाच्या आणि यशाच्या शिखरावर असतानाही आपली मुळे घट्ट पकडून ठेवणे, मातीशी आणि भक्तीशी जोडलेले राहणे, हेच खऱ्या आणि शाश्वत श्रीमंतीचं लक्षण असू शकतं का? नक्कीच. या प्रश्नावर विचार करणं खरंच गरजेचं आहे. आजच्यासाठी एवढेच. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या रंजक आणि विचार करायला लावणाऱ्या विषयाच्या सखोल चर्चेत.